नमस्कार. मी प्राध्यापक अनमोल ओहोळ. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. याच्यामध्ये त्यांनी 2 स्रोत सांगितलेले आहेत. पहिला जो स्रोत आहे मालकीचे जे भांडवल आहे, की ज्यानुसार भांडवल गोळा केलं जाणार आहे. आणि दुसरं जे भांडवल आहे म्हणजे दुसरा स्रोत ते आहे कर्जाऊ भांडवल. म्हणजे उद्योग व्यवसायातील कोणतेही कार्य पार पाडण्यासाठी वित्त हे आवश्यक असणार आहे आणि वित्ताशिवाय कोणताही व्यवसाय सुरू करता येणार नाही. म्हणजे जर तुम्हाला भांडवल निर्मिती करायची असेल तर तुम्हाला आर्थिक गरज भासणार आहे. म्हणजे आर्थिक योजनेनुसार तुम्ही भांडवल निर्मिती करू शकता. म्हणजे जे काही स्रोते आहेत या स्रोत्यांकडून तुम्ही भांडवल जमा करण्याची जी प्रक्रिया तुम्ही करणार आहात त्या प्रक्रियेला तुम्ही भांडवल निर्मिती असं देखील म्हणू शकता. म्हणजे वेगवेगळे जे स्रोते असणार आहेत या स्रोत्यांकडून तुम्ही भांडवल जमा करू शकतात. मग पुढे ते असे म्हणतात, वित्त विभागाचे स्रोत कोणते? मी उल्लेख केला आहे की वित्त विभागाचे स्रोत 2 त्यांनी सांगितलेले आहे. एक मालकीचे भांडवल आणि दुसरा आहे कर्जाऊ भांडवल. तर मालकीच्या भांडवलामध्ये सुद्धा त्यांनी 2 विभाग करून सांगितले आहेत. पहिला आहे भाग आणि दुसरा आहे प्रतिधारण नफा. याला प्रतिधारण संचयी नफा देखील असे म्हणतात. आणि भागामध्ये सुद्धा 2 विभाग आहेत, समहक्क भाग, अग्रहक्क भाग. आणि इकडे दुसरा जो स्रोत आहे कर्जाऊ भांडवल, याच्यामध्ये कर्जरोखे असतील, बंधपत्रे असतील, सार्वजनिक ठेवी असतील, व्यावसायिक बँका देखील आहेत, वित्तीय संस्था आहेत, व्यापारी कर्जे आहेत. हे कर्जाऊ भांडवल आहे की ह्या व्यक्तींना कर्जाऊ भांडवल कशा पद्धतीने उपलब्ध होईल आणि हे कोणाकडून होणार आहे याच्यामध्ये तो उल्लेख करायचा आहे. मग याच्यामध्ये 2 स्रोत आहेत. परत एक बाह्य स्रोत, एक अंतर्गत स्रोत. मग कंपनी काय करणार आहे किंवा एखादी संस्था असेल, संस्था काय करणार आहे की अंतर्गत म्हणजे संस्था अंतर्गत जमा केलेला जो निधी आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? अंतर्गत स्रोत. आणि बाहेरील स्रोत म्हणजे काय? संस्थेबाहेरील जमा केलेला जो निधी आहे त्या निधीला तुम्ही काय म्हणू शकता? बाहेरील स्रोत. लक्षात घ्या, अंतर्गत म्हटल्यानंतर आतमध्ये कंपनीच्या आतमध्ये जो स्रोत म्हणजे जमा जो केलेला निधी आहे त्याला आपण भांडवल म्हणतो. हे कंपनीच्या अंतर्गत म्हणजे आतमध्ये जमा केलेला निधी असेल त्याला अंतर्गत म्हणणार आहोत. बाहेरील म्हटल्यानंतर बाहेरून जमा केलेला निधी. लक्षात आलं? मग पुढे आपण बघणार आहोत की मालकीचे जे भांडवल आहे या मालकीच्या भांडवलाचा उपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. मग याच्यामध्ये मालकीचे भांडवल म्हणजे काय? की मालकीचे भांडवल म्हणजे मालकाच्या मदतीने उभे केलेले जे भांडवल आहे त्याला आपण मालकीचे भांडवल असे म्हणतो. किंवा भागधारकांच्या मदतीने उभे केलेले जे भांडवल आहे त्या भांडवलाला आपण मालकीचे भांडवल असे म्हणतो. म्हणजे स्वतःच्या मालकीचे जे भांडवल आहे, स्वतःच्या हक्काचे जे भांडवल आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? मालकीचे भांडवल. म्हणजे आपला हक्क त्या भांडवलावर असणार आहे. लक्षात आलं? मग याच्यामध्ये मालकीचे जे भांडवल आहे याच्यामध्ये सुद्धा आपण पहिला जो भाग बघणार आहोत तो म्हणजे भाग म्हणजे काय आणि भागाची वैशिष्ट्ये कोणती आहेत.
मग भाग म्हणजे काय आपण बघितलेला आहे. पूर्वी जो कायदा होता तो कंपनी कायदा 1956 होता. आता आपल्याकडे सुधारित कायदा आला आहे नवीन, कंपनी कायदा 2013नुसार कलम 2 कंसामध्ये 84, म्हणजे यानुसार त्यांनी भागाची व्याख्या केलेली आहे की भाग म्हणजे काय. कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा किंवा भाग साठ्याचा देखील समावेश केला जातो, त्याला आपण भाग असे म्हणणार आहोत. म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा, घटक किंवा तुकडा म्हणजे काय, भाग होय. व्याख्या लक्षात आली. भाग म्हणजे काय, कंपनीच्या भाग भांडवलातील लहानात लहान एक हिस्सा, तुकडा किंवा घटक या 3 शब्दापैकी कुठलाही एक शब्द तुम्ही वापरू शकता, त्याला आपण असे भाग असे म्हणणार आहोत. लक्षात आलं. ही व्याख्या झाली. आता भागांची वैशिष्ट्ये अगदी सोपी आहेत की भाग म्हणजे काय. आता पहिला जो मुद्दा असणार आहे, आपलं पहिलं वैशिष्ट्य असणार आहे की अर्थ. आता अर्थ म्हटल्यानंतर आता व्याख्या आपण लिहू शकतो. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अर्थ पहिलं वैशिष्ट्य असणार आहे भाग भांडवलातील लहानात लहान घटक म्हणजे भाग होय. म्हणजे आपलं हे पहिलं वैशिष्ट्य येथे पूर्ण होणार. मी पुन्हा एकदा सांगतो. अर्थ म्हटल्यानंतर तुम्ही इथे भागाची व्याख्या लिहू शकता. म्हणजे पहिलं आपलं वैशिष्ट्य इथे पूर्ण होणार. दुसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे की मालकी हक्क. आता कंपनीकडे भाग खरेदी करणारे व्यक्ती आहेत, त्याला आपण काय म्हणतो, भागधारक. मग अशा वेळेस कंपनीवरील मालकी हक्क हा कोणत्या व्यक्तीचा असणार आहे, भागधारकांचा. म्हणजे कंपनीवरील मालकी हक्क भागधारक हे दर्शवितात. दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला कळलं की मालकी हक्क कंपनीवर कोणाचा आहे, भागधारकांचा. हे दुसरं वैशिष्ट्य झालं. तिसरं वैशिष्ट्य असणार आहे की अनुक्रमांक. म्हणजे प्रत्येक भागधारकांना स्वतंत्र अनुक्रमांक दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक भागाला स्वतंत्र असे काय दिलेले आहेत, अनुक्रमांक. आणि ते भाग दाखल्यावर देखील काय केलेले आहेत, नमूद केलेले आहेत. म्हणजे त्यांची नोंद भाग दाखल्यावर नमूद केलेली आहे. लक्षात आलं. अनुक्रमांक हे तिसरं वैशिष्ट्य आहे. चौथं जे वैशिष्ट्य असणार आहे की हक्क मिळण्याचा पुरावा. आता हक्क मिळण्याचा पुरावा हा कोणता आहे, भाग दाखला म्हणजे भाग प्रमाणपत्र. मग या भाग प्रमाणपत्रावर भागधारकांच्या ज्या सर्व बाबी आहेत, माहिती म्हणा, अनुक्रमांक म्हणा, सगळ्या गोष्टींची नोंद केलेली असते. म्हणजे भाग प्रमाणपत्र हे भागधारकांचा एक पुरावा आहे. म्हणजे आपणास असे म्हणता येईल की भाग ही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात ठेवलेली
असते आणि तिचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केलं जाणार आहे. म्हणजे हक्क मिळण्याचा जो पुरावा असणार आहे भागधारकांचा, तो म्हणजे भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र, दोन्हींचा अर्थ हा एक आहे. हे चौथं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे. पुढचं वैशिष्ट्य असणार आहे की भागांचे मूल्य कोणते आहे. भागांचे 3 प्रकारचे मूल्य आहेत. पहिलं मूल्य असणार आहे दर्शनी मूल्य. आता आपणा सर्वांना माहीत आहे भाग घेतल्यानंतर भागधारकांना भाग प्रमाणपत्र दिले जाते. मग त्यावेळेस त्याच भाग प्रमाणपत्रावर भागांचं दर्शनी मूल्य हे दिलेले असते किंवा घटनापत्रकामध्ये त्याची नोंद देखील केलेली असते. दर्शनी मूल्य हे असणार आहे. दुसरं असणार आहे की विक्री मूल्य. मग कंपनी काय करणार आहे? या मूल्याला, या किमतीमध्ये विकणार आहे. म्हणजे कंपनी या किमतीला त्या भागाची काय करू शकते? विक्री करू शकते. लक्षात आलं? म्हणजे विक्री मूल्य हे असणार आहे. म्हणजे 10 रुपयाला भाग असेल तर कंपनी काय करू शकते? त्याची विक्री करू शकते. लक्षात आलं? आणि तिसरं मूल्य त्यांनी सांगितलेलं आहे की बाजार मूल्य. मग बाजार मूल्य जे असणार आहे याच्यामध्ये तुमच्या भागांना मागणी किती आहे आणि किती पुरवठा तुम्ही करणार आहात या गोष्टींवर बाजाराचे मूल्य हे काय असणार आहे? अवलंबून असणार आहे. मग तिथे एखादी वस्तू देखील असेल, मग वस्तूला बाजारामध्ये मागणी असेल तेवढी तुम्ही उत्पादन काढू शकतात आणि त्याचा पुरवठा देखील करू शकतात. लक्षात आलं? म्हणजे बाजार मूल्यामध्ये तिथे मागणी किती आहे आणि पुरवठा किती तुम्हाला करावा लागणार आहे, याच गोष्टींवर हे बाजार मूल्य काय असणार आहे? अवलंबून असणार आहे. म्हणजे हे आपलं 5वं वैशिष्ट्य झालेलं आहे. पुढचं 6वं एक वैशिष्ट्य असणार आहे की हक्क. कंपनीमध्ये भाग विकत घेणारे भागधारक आहे. मग ह्या भागधारकांना कोणता हक्क असणार आहे? लाभांश मिळण्याचा हक्क असणार आहे. लेखा पुस्तक आहेत यांना तपासण्याचा हक्क असणार आहे. सभेला हजर राहण्याचा हक्क देखील भागधारकांना असणार आहे. आणि सभेला हजर झाल्यानंतर किंवा राहिल्यानंतर त्यांना मतदान करण्याचा हक्क देखील असणार आहे. म्हणजे इथे हक्क विचारलेला आहे. लाभांश मिळणार आहे, पण कोणाला मिळणार? कंपनीमध्ये भागधारकांना. लेखा हिशोब पुस्तिका आहे तपासण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीला मिळणार आहे? भागधारकांना. सभा असेल, सभेला हजर राहण्याचा अधिकार कोणाला मिळणार आहे? भागधारकांना. आणि चौथा अधिकार त्यांनी सांगितला आहे की सभेला हजर राहिल्यानंतर तुम्हाला मतदान करण्याचा हक्क देखील मिळणार आहे. म्हणजे आपलं 6वं वैशिष्ट्य इथे संपणार आहे. 7वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे हस्तांतरित. आता हस्तांतरित म्हटल्यानंतर सार्वजनिक कंपनी आपले भाग मुक्तपणे, स्वतंत्रपणे विक्री करू शकते. पण केव्हा? जर नियमावलीतील तरतुदीनुसार, म्हणजे नियमावली जर तरतूद असेल तर सार्वजनिक कंपनी काय करू शकते? आपले भाग
मुक्तपणे म्हणजे स्वतंत्रपणे त्यांची विक्री करू शकते, म्हणजे हस्तांतरित करू शकते. म्हणजे हे तिथे त्यांनी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा, पुढचं जे वैशिष्ट्य आहे मिळकत. इथे त्यांनी सांगितले मिळकत. आता भागधारकांना काय मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. कंपनीमध्ये जो वाटप योग्य नफा आहे, या नफ्याचा जो हिस्सा मिळणार आहे त्याला आपण लाभांश असे म्हणतो. म्हणजे कंपनीचा वाटप योग्य नफा मिळविण्यासाठी जो पात्र व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच आपण काय देणार आहोत, लाभांश देणार आहोत. म्हणजे त्या व्यक्तीला हे मिळणार आहे. किंवा ज्यावेळेस कंपनीला जास्त नफा होईल, नफ्यातील काही भाग हा लाभांशाच्या स्वरूपात कोणत्या व्यक्तीला दिला जाणार आहे, भागधारकांना दिला जाणार आहे. हे एक त्यांनी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. पुढचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे की भागांचे प्रकार. यामध्ये भागांचे 2 प्रकार पडले जातात. एक आहे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. म्हणजे 5 मार्काला असा देखील प्रश्न विचारला जाईल, भाग म्हणजे काय, भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. किंवा असा पण प्रश्न ते विचारू शकतात, भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा लिहा. आज आपण भागांची वैशिष्ट्ये हा मुद्दा बघितलेला आहे. तर नमस्कार.